अकोला चाकूचा धाक दाखवून लूट, चौघे आरोपी अटकेत. एमआयडीसी पोलिसांची धडाकेबाज कारवाई. 2,89,000चा मुद्देमाल जप्त. अकोल्यातील एमआयडीसी परिसरात चाकूचा धाक दाखवून लूट करणाऱ्या चौघांना अटक. अकोला शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चाकूचा धाक दाखवून मोबाईल आणि रोख रक्कम लुटणाऱ्या टोळीचा एमआयडीसी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी 4 आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींकडून तब्बल 2,89,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एमआयडीसी परिसरात चाकूचा धाक दाखवून नागरिकांकडून मोबाईल आणि रोख रक्कम लुटल्याच्या घटनांमुळे खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी गोपनीय माहिती तसेच तांत्रिक तपासाचा आधार घेत आरोपींपर्यंत धडक मारली. या कारवाईत आकाश उर्फ करण विनोद थुकेकर, यश उर्फ राम संतोष नवले, अभिजित उर्फ अभि विश्वनाथ वैरागळे आणि पूजा दिनेश वानखडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांच्या माहितीनुसार चौकशी दरम्यान आरोपींनी चाकूचा धाक दाखवून मोबाईल आणि रोख रक्कम लुटल्याची कबुली दिल्याचे सांगण्यात आले आहे. आरोपींकडून पल्सर मोटरसायकल, सुझुकी एक्सेस, लोडिंग वाहन, रिअलमी मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण 2,89,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे एमआयडीसी परिसरातील लुटीच्या घटनांना आळा घालण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत. ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस निरीक्षक विजय जाधव, पोलीस उपनिरीक्षक देविदास कुलुंबरकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय अंभोरे आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल सतीश प्रधान यांच्या पथकाने केली. इंडिया न्यूज R7 मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट संजय दास, अकोला.